तिकडे बांबू. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे कारेगावमध्ये. संतोष भाऊ चव्हाण यांच्या शेतातल्या विहिरीवर, त्यांच्या विहिरीत एक साप पडलेला आहे. बघू शकता तिथं एक कॉमन क्रेट, मराठी नाव मण्यार, हिंदी नाव करेत, एक अतिशय विषारी असलेला साप पाण्यात पडलेला असेल बहुतेक. पाणी आधी वर होतं का? थोडं वरती बरा चढला तेवढा. त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलेलो. तर शेवटपर्यंत व्हिडिओत बनवून राहा, चांगला थरारक व्हिडिओ होणार आहे. लक्षात येईल तुमच्या कशा प्रकारे याला आपण रेस्क्यू करतो ते. स्टे ट्यून. बरेच मोठ्या साईजचा कॉमन क्रेट मण्यार साप. एखादी तारही असेल तर आणायला सांगा त्याच्यासोबत. नाही, मोठा हिरो होता त्याला काय काही तर मोठा हिरो होता ना आपल्यावर. काढायचे प्रयत्न चालू झालेत. तो डबा आण इकडे. छान आहे. काळी खाली थांबा. स्टिक बाजूला दे सर. झाकण द्या. झाकण. झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू. लवकरच ह्याला मानवी वस्तीपासून दूर जंगलात सोडून देऊयात. आधी सांगितल्याप्रमाणे अतिशय घातक विषारी असलेला साप, एकमेव साप जो माणसाच्या अंतराळात शिरतो. मण्यार, हिंदी नाव करेत. या इकडं पुढे. ते आहेत चव्हाण साहेब, त्यांच्या विहिरीत आपण काढलं. कधी दिसला सांगा? सकाळी 9 वाजता आलता मी शेतात, त्यावेळेस दिसला. आधीपासूनच वरच बसलेला होता? वरच बसलेला होता. पाण्यात नव्हताच? नाही, पाण्यात नव्हता. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फोन केला. चला आता शेतात येताना ठीक आहे, आता मला मान्य आहे की बुटं घातल्यानंतर शेतात चालायला अवघड होतं, पण कधी पण पायात बुटं घालून येत जा. कारण साप समोर असल्यानंतर कधी चावत नाही. जर चुकून त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप मात्र 100% चावतो. मग त्याच्यासाठी आपल्याला बचाव काय? बूट. पायात बूट पाहिजे. बूट कोणते? जे पोटरीपर्यंत मोठे असतात, गमबूट. ते जर घातले तर सापाचा दंश आपल्याला पायाला होणार नाही आणि आपला जीव वाचू शकतो. आणि एवढ्यावरही साप जर चावला तर माणूस काही मरत नाही. लवकरात लवकर त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं. सरकारी दवाखान्यात जर आपण वेळेत जर पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. तर सर्वात महत्त्वाचं, एक पायात बूट घालायचे. रात्री जर तुम्ही शेतात किंवा शेताच्या आसपास जर झोपत असाल, ग्रामीण भागात कुठेही जर असाल तुम्ही, तर रात्रीच्या वेळेस मच्छरदाणी लावून झोपा. मग त्यावेळेला पायात बूट पाहिजे. आणि रात्री झोपताना, म्हणजे आता मी तुम्हाला जे काही सांगितलं की हा साप माणसाच्या अंतराळात शिरणार आहे, तर त्याच्यासाठी काय बचाव करण्यासाठी मच्छरदाणी लावून 100% मच्छरदाणी जर लावली तर माणसाला काहीही याच्यापासून धोका नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा साप चावलेला कळत नाही. सगळ्यात छोटे लहान दात असलेला साप आहे, जे विषाचे दात आहेत, जगातले सगळ्यात छोटे विषदंत असलेला साप आहे. चावलेला सुद्धा कळत नाही. म्हणजे मुंगी आणि डास जोरात चावतो एवढा अलगद चावतो.
आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे आपण झोपेत असतो त्यामुळे ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता आपण चव्हाण यांच्या विहिरीतनं काढलेला मण्यार कॉमन क्रेट, अतिशय विषारी असलेला साप विहिरीत पडलेला असल्यामुळे दिवसा एवढा मोठा मण्यार पकडण्याची ही पहिलीच वेळ असं म्हणलं तरी चालेल. कारण हा असा एकमेव साप आहे जो फक्त रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह असतो. आणि आधी सांगितल्याप्रमाणे हा एकच साप आहे जो माणसाच्या अंतराळात शिरतो. जे मानवी शरीराची जी गरमी आहे, 38 डिग्री जे टेम्परेचर आहे, हे मण्यार सापाचं सगळ्यात जास्त आवडत असतं. माणसाला चिटकून झोपणारा म्हणजे माणसाच्या शरीराची गरमी तो स्वतः ॲब्झॉर्व करून स्वतःची शरीराची गरमी वाढवतो. अंगाखाली दबल्यानंतर चावतो आणि झोपेत असल्यामुळे चावलेला कळत नाही. कारण जगातले सर्वात छोटे विषदंत असलेला हा साप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी विषारी साप चावल्यानंतर ज्याप्रमाणे त्या चावलेल्या जागेवर खूप जास्त दुखायला लागतं, सूज येते, तसं मण्यार चावल्यावर काहीही होत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अचानक 2-2.5 तासानंतर पोट दुखून यायला लागतं, पोटात मुरडा यायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे ऑटोमॅटिक बंद व्हायला लागतात, एखादी उलटी होते, नॉशिया टाईप उलटीचा जो काही त्रास आहे त्या प्रकारे त्रास व्हायला लागतो, एखादी रक्ताची उलटी होते आणि माणूस डायरेक्ट कोमात गेल्यासारखा होतो. त्यामुळे अशा सापापासून जर वाचायचं असेल तर ग्रामीण भागात आपण ज्यावेळेला जमिनीवर झोपतो किंवा बाजेवर खाटेवर जरी झोपत असलो तरी कंपल्सरी मच्छरदाणी लावून झोपणे हा एकमेव उपाय आहे. सध्या मण्यार सापाचा मेटिंगचा पिरियड आहे. गेल्या 3 दिवसामध्ये ही 6वी मण्यार आहे. मोठ्या प्रमाणात मण्यारसुद्धा निघत आहेत, पूर्ण काळ्या रंगाची आणि पाठीच्या अर्ध्या भागापासून दुहेरी पांढऱ्या रेषा असतात. ही ह्या सापाची ओळख. ह्याच्यासारखाच दिसणारा दुसरा कवड्या साप आहे, तो डार्क चॉकलेटी कलरचा असतो आणि त्याच्या अंगावर एकेरी पट्टी असते. आणि पहिली पट्टी जी आहे ती त्याच्या डोक्यावर असते, जी मण्यार सापावर नाही. अतिशय घातक असलेला मण्यार. इंग्लिश नाव कॉमन क्रेट, हिंदीमध्ये करेत. मुख्य खाद्य दुसरे साप. प्रायमरी फूड जे आहे ते ह्याच्यापेक्षा जे लहान असणारे जेवढे साप आहेत ते सगळे साप हा साप खातो. मग त्यामध्ये नाग असला तरी काही ह्या सापाला फरक पडत नाही, नागाला सुद्धा खाणारा हा साप आहे. सोडण्यासाठी आपण आलेलो, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आलेलो आहेत, मानवी वस्तीपासून दूर फॉरेस्टच्या एरियामध्ये. ठीक आहे मित्रांनो, दिला आहे ह्या सापाला सोडून त्याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.